नमस्कार फ्रेंड्स, सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आज मी हा फ्रेंड्स हा शब्द वापरला आहे कारण आजचा व्हिडिओ मला फक्त तरुण पिढीसाठी बनवायचा आहे, म्हणून मी हा तरुण पिढीसाठी व्हिडिओ बनवत आहे। तरुण पिढी म्हणजे कोण? माझी नातवंड, बरं का। तर मित्रमैत्रिणींनो, 8-10 दिवसापूर्वीची गोष्ट, मी पुण्याला गेले होते। मुलांच्या परीक्षा संपल्या होत्या आणि आजी आली म्हटल्यावर सगळेजण गोळा झाले। माझ्या 2 मुली आहेत, तिथे नणंद आहे, नणंदेच्या 2 मुली, माझ्या मुलीच्या मुली, मुलं, असे सगळे मिळून 6-7 जण जमले। माझी रश्मी नावाची मुलगी आहे, बावधनला राहते, तिच्या घरी सगळे जमले। मग रात्री 12-1-1:30 वाजेपर्यंत भरपूर गप्पा झाल्या, खाणे पिणे, आईस्क्रीम खाणे, काय 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 सगळा गोंधळ। 1:30-2 वाजता सगळेजण झोपले, बरं का, जेवण बिवणं आटोपून। आणि मग आरामशी सगळेजण झोपून गेले 1:30-2 वाजता। दुसऱ्या दिवशी रविवार होता। मला आपली नेहमीप्रमाणे सवय होती, मी आपली पहाटे 5लाच उठले, चहा वगैरे करून घेतला। माझ्या पाठोपाठ 6-6:15ला माझी मुलगी रश्मी पण उठली, कारण तिला माहिती आहे आईला लवकर उठायची सवय आहे, त्यामुळे ती पण माझ्या धाकाने असे ना, पण ती पण आता बाकीची कामं बिमं आवरायची म्हणून लवकर उठली। मग तिने पण चहा पाणी केलं। मग आता मी म्हटलं, हे बघ आता झोपलेले आहेत, लगेच आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करू, नाश्ते बिष्टे काही नको। मग आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक केला। पोळ्यावाली बाई आली, भाज्या चटण्या कोशिंबिरी स्वीट वगैरे सगळं केलं आणि मग स्वयंपाक रेडी होऊन टेबलावर ठेवला सगळा। 10:30-11 वाजले। मी किचनमध्ये त्या बेडरूममध्ये डोकावलं तर एकही हालायला पत्ता नाही, सगळे आपल्या तोंडावर पांघरून घेऊन गुडुप्प झोपलेले। मी रश्मीला म्हटलं, अगं रश्मी, आवाज दे सगळ्यांना, 11 वाजत आलेत। रश्मी म्हणाली, आई तू काही काळजी करू नकोस, आज रविवार आहे, कुणीही उठणार नाही, हलणार पण नाही, बिलकुल उठणार नाही कोणी। अगं रविवार असा मग काय झालं, बघ ना, सूर्य डोक्यावर आला, 11 वाजले, आत्ता 12 वाजते। रश्मी म्हणाली, तू कितीही आवाज देऊन बघ, कोणीही उठणार नाही। शेवटी मला खूपच वैताग आला। मी बेडरूममध्ये गेले आणि एकेकाला हरवलं। पारुल उठ, पद्माली उठ, आणि तृप्ती, रुचा, जानू, कस्तुरी, उठा सगळेजण, उठ अथर्व उठ, असं म्हणून सगळ्यांना हलून हलून मी उठवलं। सगळेजण वैतागले, आजी झोपू दे ना गं, आज संडे आहे ना गं, आज कुठे जायचं नाही, उद्यापासून ड्युटी आहेच आहे। मी म्हटलं नाही, बिलकुल झोपायचं नाही, आता 11 वाजले, 12 वाजत आहेत, आता तुम्ही पटापट उठा, तोंड धुवा। हे बघा, मला उद्या गावाला जायचं आहे, माझ्याशी केव्हा गप्पा मारणार तुम्ही? असे जर दिवसभर झोपला तर गप्पा केव्हा मारणार तुम्ही माझ्याशी? शेवटी वैतागून एक एक जण उठले आणि तोंड धुवून डायनिंग टेबलवर येऊन बसले। म्हटलं, हां, चहा पाणी मुळीच करणार नाही आता रश्मी, तुम्ही लगेच एक जण पटपट आंघोळी करा आणि जेवायला, स्वयंपाक रेडी आहे। परत सगळे वैतागून उठले आणि मग एक जण बाथरूममध्ये पळाले। 1-1.5 तास लागला, जवळजवळ 1 वाजला आम्हाला जेवायला। स्वयंपाक 10 वाजता झालेला आणि मी 1 वाजता जेवायला बसलो। मग जेवणं बिवणं आटोपली आणि मग जेवण झाल्यावर दुपारीचं सगळं आवरणं झालं आणि मग मी सगळ्या मुलांना जवळ बोलवलं आणि मग मी माझ्या नातवंडांना सांगितलं की आज मला तुम्हाला जरा 4 गोष्टी सांगायच्या आहेत। मी काय आजच्या दिवस राहणार आहे, उद्या तर काही मी राहणार नाही, तर तुम्हाला ऐकायचं आहे का? हो हो आजी सांग ना, तू चांगलंच सांगतेस आम्हाला। सगळेजण गोळा झाले, बरं का। हे बघा, जर तुम्ही लवकर उठला तर तुम्हाला भरपूर वेळ मिळतो कुठल्याही कामाला, आणि सकाळी पहाटे उठून पहाटेची जी ऊर्जा असते ती खूप चांगली असते। पूर्वी माझी आजी म्हणायची बघा, लवकर निजे लवकर उठे लवकर निजे तया आरोग्य संपदा भेटे। लवकर उठे लवकर निजे, निजे म्हणजे झोपे, त्याला आरोग्य संपदा भेटे, अशी आमची आजी म्हणायची। आणि आम्हाला तरी आठवते, आमच्या लहानपणी आमची आई आजी अंधार असताना उठायच्या, चहा पाणी करायच्या, लवकर ते सडा सारवण, धुणं कपडे स्वयंपाक सगळं करायच्या। आणि आम्ही सुद्धा अजूनही पहाटे उठून करतो। पण तुम्हाला हा पहाटे उठण्याचा का बरं असा आळस येतोय? तुमच्या अंगात सगळं आळस भरलेलं, तुम्ही उशिरा उठता, उशिरा जेवता आणि सगळं तुमचं शरीराचं सगळं यंत्र बिघडून जातं। तुम्ही असं करू नका। मी सगळ्यांना समजावून सांगितलं। हे बघा, मी की नाही 2-3 दिवसापूर्वी व्हॉट्सअपवर एक छान गोष्ट वाचली होती, तर मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे, म्हणजे तुमच्या पक्क लक्षात राहील। हो हो सांग ना आजी। पारुल, मी म्हटलं पारुल माझी पर्स आण गं, माझ्या पर्समध्ये डायरी आहे, त्या डायरीमध्ये मी नोट्स काढलेले आहे, ते मी तुम्हाला वाचून दाखवते। असं म्हणून पारुलने मला डायरी आणून दिली आणि मग सगळी माझी नातवंड कोंडाळा करून बसली, बरं का। आणि मग मी त्यांना सांगितलं, बरं का। तर हेल एरॉल्ड नावाचा एक व्यावसायिक होता, हेल एरॉल्ड। तर त्याला काय झालं, अपघात झाला आणि त्याला विकलांगता आली। विकलांगता आल्यामुळे त्याच्या जरा धंद्यावर परिणाम झाला, हो की नाही? आणि मग थोडा धंदा त्याचा कमी झाला, पण त्या विकलांगतेवरही त्यांनी मात केली आणि परत एकदा तो उभा राहिला, बरं का। परत त्याचा धंदा सुरू झाला। पण काय झालं, 2008मध्ये महामंदी आली आणि महामंदीमध्ये
त्याला प्रचंड लॉस झाला बरं का. लॉस म्हणजे काय, नुकसान झालं त्याचं. आणि अब्जापती असलेला हा हेल कर्जबाजारी झाला. अब्जापती होता तो हा हेल कर्जबाजारी झाला. आता एवढा कर्जबाजारी झाला म्हणल्यावर हार मानणारा तो हेल कसला, तो काही हार मानणारा नव्हता. एवढा विकलांग झाला होता तरी तो उभा राहिला. परत कशातून कष्टाने तो उभा राहिला. परत त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. पण त्याचं एवढं सगळं ते मंदी आल्यामुळे तो अतिशय कोसळला एकदम. अब्जापतीचा तो कर्जबाजारी झाला. शेवटी तो खूपच वैतागून गेला. आणि मग त्यांनी काय केलं, याच्यातून कसं बाहेर पडायचं हे त्यांनी विचार केला बरं का. मग त्याचा एक मित्र होता, खूप यशस्वी मित्र, जो व्यवसायामध्ये खूप पुढे गेला. त्याच्याकडे तो गेला आणि त्याला त्यांनी विचारलं की मी काय करू म्हणजे माझा धंदा परत पहिल्यासारखा होईल, तू मला जरा 4 गोष्टी सांग. त्या मित्राला म्हणाला. तर तो मित्र म्हणाला, हे बघ हेल, तू काय कर, फक्त पहाटे 4 वाजता उठ. पहाटे 4 वाजता उठलास ना की तुझे सगळे कामं यशस्वी होतील आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हेला वाटलं हे काय मूर्खासारखं सांगतोय. त्याला हसू आलं. त्याने जरा तिकडे दुर्लक्ष केलं. अरे चांगल्या गोष्टी सांग, मी काय करू ते सांग. तो मित्र म्हणाला, काही नाही, तू फक्त 4ला लवकर उठण्याची सवय कर बरं का. तो म्हणाला. हेलने ते मनावर घेतलं नाही. असेच 2-3 महिने गेले आणि मग त्याचं काही ते धंदाही चाले ना. तो तसा जिथल्या तिथे त्याची परिस्थिती राहिली. मग त्याला काय वाटलं, आपण बघावं तरी उठून पहाटे 4ला. म्हणून त्याने काय केलं, पहाटे 4ला उठायला सुरुवात केली. 2-3 महिन्यानंतर बरं का. पहाटे 4ला उठायला सुरुवात केली. आणि मग उठल्यावर त्याला काय व्हायला लागलं की अनेक गोष्टी त्याला सुचल्या. कारण त्याला उठल्यामुळे काय झालं, पहाटे उठल्यामुळे, लवकर उठल्यामुळे, सूर्योदयापूर्वी उठल्यामुळे त्याला उत्साह वाढला त्याचा बरं का. त्याचे लवकर सकाळचे आंघोळ बिंघोळ सगळं होऊन तो फ्रेश व्हायला लागला आणि त्यामुळे त्याचा उत्साह वाढला. आणि 4चे 5 वाजले, 5चे 5:30 वाजले. आता तर भरपूर वेळ आहे. मग तो गच्चीवर त्या बागेत वगैरे चक्रा मारायला लागला. तर फिरता फिरता त्याला अनेक गोष्टी सुचल्या आणि काय करावे याचं त्याचा तो मेंदू काम करायला लागला. कारण पहाटेची वेळ मित्रांनो मी तुम्हाला सांगते, पहाटेची वेळ अतिशय रम्य असते. पहाटेची वेळ ही पाठांतरासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी अतिशय चांगली असते. ब्राह्ममुहूर्त म्हणतात बघा. पहाटेला ब्राह्ममुहूर्त म्हणतात. तुम्ही यूट्यूबवर पण बघा, ब्राह्ममुहूर्ताचं अतिशय महत्त्व आहे. तर त्या ब्राह्ममुहूर्तावर उठल्यामुळे त्याला वेगवेगळ्या गोष्टी सुचायला लागल्या आणि त्याचं मन विचार करायला लागलं. आणि मग विचार करता करता त्यांनी काय केलं, एक कोडवर्ड तयार केला. कोडवर्ड काय तयार केला त्यांनी, SAVERS असा कोडवर्ड तयार केला. म्हणजे सेव्हर्स बरं का. तर S म्हणजे काय, S म्हणजे सायलेन्स. तर सायलेन्स म्हणजे काय, ध्यानधारणा. तर ध्यानधारणा केल्याने काय होते, थोडक्यात काय होतं, ध्यानधारणा केलं तर आपल्या मनाचा कॉम्प्युटर फॉर्मॅट होतो आणि आपल्याला जो व्हायरस असतो तो रिमूव्ह करणे, मनाचा कॉम्प्युटर फॉर्मॅट करून व्हायरस रिमूव्ह करणे, याला काय म्हटलं, सायलेन्स. S म्हणजे सायलेन्स म्हणजे ध्यानधारणा थोडक्यात करायची बरं का. दुसरा शब्द काय त्याने केला, SA म्हणजे ॲफर्मेशन. ॲफर्मेशन म्हणजे काय मित्रांनो, ॲफर्मेशन म्हणजे सकारात्मकता. सकारात्मकता म्हणजे काय, दिवसभराचे काम नेहमी चांगल्या विचाराने करावे. आपले पूर्वज काय म्हणायचे, नेहमी जिभेवर सरस्वती असते, आपण नेहमी चांगले बोलावे असे पूर्वज म्हणायचे की नाही. आपण जे बोलू ते आपल्या कृतीतून उमटत असतं. तर याला म्हणतात ॲफर्मेशन, चांगले विचार करायचे बरं का. नंतर तिसरा त्यांनी काय शब्द घेतला, व्ही म्हणजे व्हिज्युलायझेशन. व्हिज्युलायझेशन म्हणजे काय, व्हिज्युलाइज म्हणजे चांगल्या गोष्टीचा विचार करणे. आपण नेहमी चांगल्या गोष्टीचाच विचार करावा, वाईट गोष्टींचा विचार सोडून द्यावा आणि नेहमी चांगले विचार करावे बरं का. चौथा शब्द काय त्याने घेतला, SAVE म्हणजे काय, एक्सरसाइज. एक्सरसाइज म्हणजे काय, आपण व्यायामाने शरीरातील ऊर्जा कायम ठेवावी बरं का. व्यायामाने शरीरातील ऊर्जा कायम ठेवली म्हणजे आपण काय करतो, आळसाला दूर सारतो आणि आपल्याला कामाला उत्साह वाटतो बरं का. नंतर एक्सरसाइज नंतर त्यांनी काय केलं, R म्हणजे रीडिंग म्हणजे काय, वाचन करावं. वाचनाने माणसाला काय होतं, वाचन ज्ञानात आपली भर पडते. आपण वेगळ्या ठिकाणचे देश परदेशातले अनुभव वाचतो, लोकांचे अनुभव वाचतो, त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते आणि आपली बुद्धी चांगली होते. त्यामुळे रीडिंग ठेवावं. आणि शेवटचा शब्द काय त्यांनी सांगितला की स्किल म्हणजे काय, आपल्या अंगात जी कला आहे ती आपण कला वाढवावी, हो की नाही. आणि जे आपल्याला करायचं आहे ते आपण प्रत्येक गोष्ट लिहून काढावी. आज आता आपण ठरवलंय अमुक हे काम करायचं, ते आपण कागदावर लिहून काढावं. लिहिलं म्हणजे आपलं पक्क ते मेंदूमध्ये बसतं आणि ते विसरतच नाही.
तर मित्रमैत्रिणींनो, म्हणजे माझ्या नातवंडांनो मी तुम्हाला सांगते, हे 6 असा हा त्याने कोडवर्ड तयार केला, SAVERS. मला काही फार इंग्रजी येत नाही, पण मला हे त्याचे हे पॉईंट जे आहे ते अतिशय पटले बरं का. तर आपण हे 6 नियम आचरणात आणावे आणि त्याप्रमाणे आपण वागावे. बघा, आपल्या बुद्धीला चालना मिळेल, आपल्या शरीराला चालना मिळेल, नंतर आपले व्यायामाने शरीर फिट राहील. आपण रोज वाचन केल्याने आपल्या बुद्धिमत्ते वाढ होईल. शिवाय आपल्याला जे वाटलं ते आपण लिहित राहिलो आणि सकारात्मक विचार केले तर आपलं मन तसंच विचार करेल, हो की नाही. तर माझ्या नातवंडांनो, मी तुम्हाला सांगते, पारुल बरं का, पद्माली, मी जे सांगितलं ना, हा जो मोठा व्यावसायिक होता, एवढा अब्जाधीश होता तो, तर त्यांनी हे सगळं आचरणात आणलं आणि परत त्याचं पहिलं वैभव त्यांनी परत मिळवलं. मी तुम्हाला सांगू का मित्रमैत्रिणींनो, आज माझ्या नातवंडावरून मी सर्व मित्रमैत्रिणींना सांगूशी इच्छिते की सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत आणि हे फायदे तुम्ही आचरणात आणा. आज जग कुठे पुढे चाललेलं आहे, पण जर तुम्ही सकाळी उठलात तर तुम्ही इतर 10 लोकांच्यापेक्षा तुम्ही पुढे असाल, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही सकाळी उठलात, तुमचे नियम तुम्ही अंगीकारलेत आणि ते अंगी बाणवलेत, तर नक्कीच तुम्ही पुढे जाल. तर मी माझ्या नातवंडांना सांगितलं, हे बघा, पुढच्या वेळेस आले ना मी, तर तुम्ही मला दिसलं पाहिजे. पहाटे 5ला नाही, कमीत कमी 6ला तरी उठलं पाहिजे. आपलं आवरून फटाफट कामाला निघालं पाहिजे. आणि जर तुम्हाला जर लवकर उठाल तुम्ही, तर तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल. तर मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला या 4 गोष्टी सांगितल्या. तुम्हाला पटो अथवा न पटो, पण मी तळमळीने तुम्हाला सांगत आहे. माझ्या नातवंडांबरोबरच मी तुम्हाला सर्वांना या गोष्टी सांगितल्या आहेत. लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत आणि ते फायदे तुम्ही आचरणात आणा आणि खरोखर झोप आणि आळसाला दूर सारा. झोप अतिशय आपला शत्रू आहे. तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही रविवारी पहाटे उठलात, अंधारामध्ये बाहेर पडलात, निसर्ग सौंदर्य पाहिलं, तुम्हाला मनाला उत्साह वाटेल. तुम्ही एखादा रविवार करून बघा, तुम्हाला दर रविवारी असं करावं वाटेल, हो की नाही. तर प्रत्येक रविवारी रोजच तुम्ही लवकर उठण्याची सवय लावा आणि माझ्या 4 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. मित्रमैत्रिणींनो, मी तळमळीने तुम्हाला सांगत आहे, आज जग पुढे चाललेलं आहे, आपण त्याच्यापेक्षाही पुढे गेलं पाहिजे. आपण सगळ्यांच्या बरोबरीमध्ये, रेसमध्ये पुढे आलं पाहिजे. तर याच्यासाठी आपण हे 6 हे जे कोडवर्ड आहे ते वापरले पाहिजेत आणि मनात ठरवलं पाहिजे की आपण खरंच लवकर उठायचं आणि त्या लवकर उठण्याचे जे फायदे आहेत ते आपण घेतले पाहिजे. सूर्याची उष्णता आपल्याला मिळते, त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. आपली रोजची दिनचर्या वेळच्या वेळेवर होते, वेळच्या वेळ जेवण, वेळच्या वेळ खाणं, वेळच्या वेळेवर झोप. आपण सकाळी उशिरा उठलं की उशिरा चहा पाणी, उशिरा जेवणं, मग ते पचनक्रिया आपली बिघडते. त्यामुळे सगळं आपल्या शरीराचं गणित बिघडून जातं. तर मित्रमैत्रिणी, तुम्ही लक्षात ठेवा, हे लवकर उठण्याचे असे अनेक फायदे आहेत. मी तळमळीने तुम्हाला सांगत आहे, तुम्ही लवकर उठा. पुढच्या वेळेस बरं का, पारुल, पद्माली आणि जानू, कस्तुरी, पुढच्या वेळेस मला की नाही दिसलं पाहिजे तुम्ही पहाटे उठून कामाला लागले आहे. पुढच्या महिन्यात मी येणार आहे. आता काय नाही, मी 2-3 महिने मे महिन्यात येईन बरं का. भेटूया मग आपण मित्रमैत्रिणींनो. माझे जर हे विचार तुम्हाला आवडले असतील तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, नंतर माझ्या या चॅनललाही सबस्क्राईब करा तुम्ही आणि ह्या माझ्या ज्या 4 गोष्टी सांगितल्या आहेत त्या लक्षात ठेवून आचरणात आणा. ठीक आहे फ्रेंड्स, भेटूया आपण परत. माझे जर विचार आवडले असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद परत एकदा सर्वांचे.